डाळ छान भिजत ठेवून कुकरला 2-3 शिट्ट्या करून घेतल्या आणि अशी छान शिजली आणि आपण हे पाणी खालचं निथळून घेतलेलं आहे. घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत. तसं जायफळ घालूया, तूप घालणार आहोत. घट्ट होईपर्यंत हे परतच राहायचं. असं कोरडं झालेलं आहे. आता हे थंड होऊन मी मिक्सरवरून फिरून काढणार आहे. रव्याचं पीठ घेतलं आहे, चमचे रवा घालणार आहोत, मीठ घालणार आहोत. आपण उकडून घेणार असेल तर मोहन घालायचं नाही, तर मी तळलेले दोंडे करणार आहे त्यामुळे मी ह्याच्यात 2 ते 3 चमचे मोहन घालणार आहे. तसं मोहन घालते दूध कणकेचा गोळा मळून घेणार आहोत. अजून झाली आहे, आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. म्हणून मिक्सरवर फिरून घेऊ. त्याचा हात लावून पण घेऊ शकता आणि असं आपली पुरी लाटून घ्यायची आहोत. पुरण आणि ते भरायचंय. मग आपण हे साईडला फक्त हे असं करायचं आणि हे फक्त बंद करून हे असं थोडंसं प्रेस करायचं. आता आपण ह्याच्यामध्ये दोंडे घालून घेऊया की दोन्ही साईडने अशी पलटी वगैरे करून छान कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. तयार झाले आहे सुंदर